जगातील अनेक देशांमध्ये ह्यूमन मेटा न्यूमोनिया व्हायरस अर्थातच HMPV विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे। देशात आजपर्यंत एकूण 5 रुग्ण कर्नाटक, तमिळनाडू व गुजरात या राज्यात आढळून आलेत। त्यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे। उर्वरित रुग्ण बरे होत आहेत। हा आजार गंभीर नसून लहान मुलं, वृद्ध व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। आज मंत्रालयात या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉक्टर अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉक्टर रमण मुंडाळकर याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।